हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोलते. तर मी आधी पण तुमच्याबरोबर म्हणजे जवळजवळ 2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत आनंदसागरचे. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ध्यान मंदिर याचं दर्शन घडवलं होतं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर त्याच्याच पुढे आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि आता चला मग, आता एक सरप्राईज आहे की आनंदसागरला सगळ्यात अगदी अप्रतिम अशी जागा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भरपूर असं काम चालू आहे आनंदसागरमध्ये. तर तिथे बघा पुलाचं पण काम चालू आहे. आणि आता नवीनच तिथे रेल्वेसाठी नवीन रूळ टाकण्यात आलेले आहेतच. आणि गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर मागच्या साईडला असे भरपूर असे घनदाट झाडं आहेत आणि इतकं सुपर वातावरण आहे ना. हे बघा, हे गणपती बाप्पाचं मंदिर आणि त्याच्याच मागच्या साईडला म्हणजे पुढून बाप्पाचं दर्शन होतं आणि मागे परत पायऱ्या आहेत, त्या उतरूनसुद्धा आपण इकडे येऊ शकतो. इथे रस्ता खूप सुपर आहे. मागच्याच साईडला म्हणजे गणपती बाप्पाच्या मागच्याच बाजूला अगदी सुंदर असा तलाव आहे. अगदी अप्रतिम असा तलाव आहे. तर इतकं सुंदर वातावरण वाटत होतं ना. हे बघा, असा पूर्ण हा तलाव आहे. मागच्या साईडला एक झाडं आहेत आणि झाडांच्या साईडला खूप मोठा असा तलाव केलेला आहे. भरपूर काम चालू आहे ह्या तलावाचं. आणि बसण्यासाठी इथे खूप छान अशी जागा केलेली आहे. एका साईडला भरपूर झाडं आणि जर थंडीचं वातावरण असल्यामुळे बऱ्याच जणांना उन्हामध्ये बसावंसं वाटतं, तर उन्हातही आहे, सावलीतही जागा आहे. अशी खूप सुंदर अशी जागा बसण्यासाठी पण आहे. आणि हे बघा, किती सुंदर असं झाडं आणि त्या झाडांच्याच बाजूला असा हा तलाव. वाव, अप्रतिम असं दृश्य आहे. आणि इथे अजून म्हणजे भरपूर असं काम चालू आहे. आणि इथे समोरच बघा ध्यान मंदिर आहे आणि बोटिंगची व्यवस्था होणार आहे. त्या बोटिंगसाठी हे बघा ही जागा केलेली आहेच. आणि भरपूर असं काम चालू आहे. जे ध्यान मंदिर आहे ना, त्याच्या साईडला अजून एक मंदिर आहे. आणि हा बघा, हा एक झुलता पूल तयार होतो आहे अजून, म्हणजे त्यांचं काम चालू आहे. तर अर्धा झुलता पूल तिकडच्या साईडला आहे, तो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते, तुम्हाला तो दाखवतेच. हे बघा, हे आहे ध्यान मंदिर. आणि तिकडे सुद्धा खूप छान असे नारळाचे झाडं लावले. असं वाटतंय आपण गोव्याच्या किनाऱ्यालाच आलो आहोत. नारळाचे भरपूर झाडं लावले, खूप सुंदर असं वाटतंय. आणि हे पाणीसुद्धा बघा अगदी स्वच्छ आहे. खूप छान असं केलेलं आहे. तलाव भरपूर मोठा आहे. तो व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर कळत नाही, पण प्रत्यक्ष असं खूप मोठी अशी जागा आहे. आणि हे बघा, इकडच्या साईडने मी तुम्हाला तिकडून जो पूल दाखवला ना, तो हा इथूनच आहे हा रस्ता. आणि पूर्ण असा हा पूल, त्याचं काम चालू आहे झुलता पुलाचा. आधी तुम्ही कदाचित आधी गेला असाल आनंदसागरला, तर तेव्हा होता हा झुलता पूल. आता ते सगळं बंद करून त्यांनी नवीन सुरू केलेलं आहे. आणि खूप मोठं काम असल्यामुळे त्या कामाला भरपूर असा वेळ लागतो आहे. पण भरपूर असं काम झालेलं आहे. लवकरच 4 ते 6 महिन्यामध्ये जवळजवळ हे काम कंप्लीट होईलच आणि पूर्ण आनंदसागर सुरू होणार आहे. तर तिथले सेवेकरांनी सांगितलंच आम्हाला तसं. आणि तिथे रूळसुद्धा नवीन टाकले गेले, म्हणजे तिथे रेल्वेची सुद्धा छान अशी आधी होती बघा रेल्वे, कदाचित तुम्हाला माहिती असेल. तर तशाच पद्धतीने त्याहीपेक्षा अगदी छान असं काम इथे झालेलं आहे. आजूबाजूला झाडं वगैरे खूप सुंदर असं काम झालेलं आहे. आणि हे बघितल्यानंतर खरंच आम्ही जेव्हा आधी गेलो होतो तेव्हा हे काम झालेलं नव्हतं, कारण तिकडे एंट्रीच नव्हती. आणि आता जेव्हा आलो तर आता इथपर्यंतच एंट्री आहे, इथून पुढे नाही आहे. बघा, इथे सुद्धा पॅक केलेलं आहे त्यांनी. आणि हे बघा, हाच तो पूल आहे ज्याचं काम चालू आहे. खूप लांब असा पूल आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे आहे ध्यान मंदिर आणि अजून दुसरे पण मंदिर आहेत. आणि भरपूर असे काम चालू आहे. अजून आपल्याला माहितीच नाही की नेमकं काय काय असणार आहे, कारण तिकडे खरंच खूप छान असं काम करताना कारागीर दिसत आहे. तर ते काय काम असणार आहे, जेव्हा ते कंप्लीट होईल तेव्हा ते आपल्याला दिसेलच. आणि अर्थातच इतक्या छान वातावरणात फोटो व्हिडिओ करावा असं वाटतच होता. असं वाटत होतं आपण गोव्याच्याच किनाऱ्याला आलो आहोत. मागे नारळाच्या झाडं, आजूबाजूला पाणी. हे बघा, खूप सुंदर असं वाटत होतं. अप्रतिम असं झालेलं आहे हे काम. आणि जेव्हा ते कंप्लीट होईल ना, तर तेव्हा खरंच खूप छान असं होणार आहे. आणि आम्ही भरपूर असे व्हिडिओ पण केले. तिथे येणारे प्रत्येकजण फोटो काय काय करत होते वेगवेगळ्या पोजमध्ये, कोणी इकडच्या साईडला, कोणी तिकडच्या साईडला. तर खरंच प्रत्येकाला इथे आल्याबरोबर असं वाटतं की आपले इथले छान असे फोटोशूट झालेच पाहिजे म्हणून, कारण खूप सुंदर असं वातावरण झालं इथलं. खूप छान अशी जागा आहे. आणि आतापर्यंत फक्त 3च गोष्टी चालू होत्या, तर आता हे सुद्धा चालू झालं आहे बघण्यासाठी. तर खरंच खूप सुंदर असं आहे. हे बघा,
खूप छान असं लांबपर्यंत पाणी आहे अथांग असं. तर खूप सुंदर असं आजूबाजूला बॉर्डरला पण बघा त्यांनी असे खूप छान असे दगडं वगैरे ठेवून खूप सुपर असं काम केलेलं आहे. मला आधी असं वाटलं की ते फिश वगैरे आहेत की काय, मासे आहेत की काय, म्हणून मी अगदी बारीक अशी शूटिंग केलेली आहे हे बघा. तर अगदी निरीक्षण करून बघितलं तर नाही, तर तिथे तसं काहीच नाही आहे. तर मला असं वाटलं म्हणून मी जवळून शूटिंग पण घेऊन बघितली, पण तसं काहीच नव्हतं. आणि इतकं सुंदर असं वातावरण आहे ना. आम्ही हिवाळ्यातच गेलो त्याच्यामुळे उन्हामध्ये काही एवढं वाटत नव्हतं, नाहीतर इकडे कडक ऊन असतंच. तर जेव्हा पण तुम्ही जाल ना आनंदसागरला, तर तेव्हा हे नक्की बघा. खरंच खूप सुंदर असं आहे. अगदी नारळाचे झाडं वगैरे याच्यापासून खरंच खूप सुंदर असं वाटतंय, की असं वाटतंय गोव्याला आलोय आपण. भरपूर अशी गर्दी झाली. आम्ही जेव्हा आलो तेव्हा गर्दी कमी होती आणि नंतर भरपूर गर्दी झाली. आणि हे बघा, ही आहे बॉर्डर. वेगवेगळ्या तिथे असे छान असे दगडं लावलेले, असं वाटायचे इथे फिश आहे का, पण नाही आहे बघा इथे काहीच. आणि मस्त आवाज येतो पाण्याचा खळखळाट, खूप सुंदर वाटतंय. तर इथे बोटिंगसुद्धा लवकरच सुरू होणार आहे. बोटिंगसाठीची जागा केलेली आहे. जवळजवळ 4-6 महिन्यात हे काम कंप्लीट होणार आहेच. तेव्हा तर खरंच खूप सुंदर असं असणार आहे हे काम. तर खूप सुपर असं वाटतंय हे बघा. आम्ही पण इथे भरपूर शूट केलं, मस्त व्हिडिओ केले, छान फोटो पण काढले. आणि असं वाटत होतं इथून बाहेर निघावंच नाही, इथेच बराच वेळ थांबावं. मस्तपैकी ते ठेचा भाकरी घेऊन यावे, अशा इतक्या सुंदर इकडून दाट झाडी आणि इकडून छान असं पाण्याचं त्याच्याच आजूबाजूला इतकं छान वातावरण, आणि त्यात मस्तपैकी खावं ठेचा भाकरी भरीत वगैरे असं मस्त. असं अशा वातावरणात छान असं करावंसं खावंसं वाटतं ना. तर तसंच काहीसं वाटत होतं. हे बघा, जसं काही गोव्याचेच किनारा आहे. आणि हा आहे तो पूल, मी ज्याचं काम चालू आहे सांगत होते तुम्हाला तोच. आम्ही आधी 2 व्हिडिओ टाकले होते, एक ध्यान मंदिरचा आणि एक गणपती बाप्पाचा. तर दोघंही व्हिडिओला बरेच जणांनी कमेंट केल्या मला, की ताई आनंदसागर पूर्ण सुरू झालं का म्हणून. तर आनंदसागरचं अजून पूर्ण सुरू झालेलं नाही आहे. जवळजवळ 4-6 महिन्यात हे चालू होईल. भरपूर असं काम बाकी आहे. आनंदसागरला फक्त ध्यान मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर आणि हा तलावाचे इथला फक्त हा जो आता मी पूर्ण व्हिडिओ दाखवला हा पोर्शन, आणि त्याच्यानंतर महादेवाचं अप्रतिम असं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि तेवढं सगळं सुरू झालेलं आहे. आता भरपूर असं काम चालू आहे. ट्रेनचे वगैरे रूळ पण टाकले गेलेले आहेत. मागे बघा ते ध्यान मंदिर वगैरे त्यांचं सगळं, त्या पुलाचं, झुलता पुलाचं असे काम चालू आहे. बोटिंगचं काम चाललं आहे. भरपूर असे काम त्यांचे चालू आहेत. जवळजवळ 4-6 महिन्यामध्ये ते कदाचित चालू होईलच, म्हणजे ते म्हणत होते. पण आता कसं कामाला एखाद्या वेळेस कमी जास्त टाईम लागू शकतो. तर एवढं सगळं इथे जेवढं मी सांगितलं तेवढं चालू आहे. बाकीचं काम चालू आहे. आणि आम्ही जेव्हा मागे आलो होतो तेव्हा फक्त 3च गोष्टी चालू होत्या. आता हे 4थं चालू झालं, म्हणजे आता हळूहळू एक एक गोष्ट ते सुरू करतायत. तर कोणती गोष्ट केव्हा सुरू करतील हे माहिती नाही, पण पूर्ण काम कंप्लीट व्हायला थोडा टाईम लागेलच. पण जे पण चालू आहे ना, तर ते सगळं काही बघण्यासारखं आहे. अप्रतिम असं आहे. महादेवाचं मंदिरही खूप सुंदर आहे. तर ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हे बघा, गणपती बाप्पाच्या मागच्या साईडलाच हा तलाव आहे. तर खूप छान असं काम झालेलं आहे तलावाचं. हे बघा, अगदी दाट अशी झाडी आणि त्याच्यामधून हा तलाव, अगदी सुपर असं दृश्य आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. जय गजानन.